मी बुक लिस्ट बद्दल नंतर सांगतो. ओके, स्क्रीन शो होत आहे सर्वांना? स्क्रीन शो झाली की सांगा मला. हो. ठीक आहे. बघा आता त्या दिवशी आपण काय केलं डिस्कस, की GS1, GS2 आणि GS3 असे तुमचे 3 टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये मेन स्ट्रीम सब्जेक्ट गेलेले आहे तुमचे. ओके, सो आता आपण याबद्दल बोलत आहे GS1. सो याच्यामध्ये 2 सब्जेक्ट गेलेले तुमचे, हिस्ट्री, जॉग्रफी आणि मिसलेनियस टॉपिक्स. सो आता आपला या 3 गोष्टीला डिटेलमध्ये बघायचं आहे, म्हणून आपण हा वेबिनार घेत आहोत. ठीक आहे. सो इथं कुठं कुठं क्वेश्चन येणार आहे ते पण मी आधीच्या वेबिनारमध्ये सांगितलेले आहे. आता या मिसलेनियस टॉपिकमध्ये कोणते कोणते टॉपिक आहे हे आपण बघून घेऊ. त्याच्यामध्ये तुमचे जे टॉपिक येतात ते आहे अर्बनायझेशन. ठीक. दुसरा टॉपिक आहे ग्लोबलायझेशन. ठीक आहे. थर्ड टॉपिक आहे तुमचं विमेन एम्पॉवरमेंट. ओके. फोर्थ टॉपिक आहे तुमचा सेक्युलरिझम आणि कम्युनलिझम. ठीक. आणि फिफ्थ टॉपिक आहे तुमचं युनिटी अँड डायव्हर्सिटी इन इंडिया. ओके. आणि सिक्स टॉपिक आहे तुमचा पॉवर्टी अँड पॉप्युलेशन. ओके, हे असे टॉपिक आहे. हे तुमचे पार्ट पाहिजे. हे तुमचे पार्ट पाहिजे. आता हे 6, याच्यावरती पण 1-2 टॉपिक आहे. याच्यामध्येच आपण एक अजून इन्क्लूड केलं, ते आहे तुमचं भक्ती मुवमेंट. ओके, कारण की आपण मागच्या वेळेस असं डिस्कस केलं की इथून क्वेश्चन येणार आहे. सो आणि याच्यामध्ये मी एक अजून इन्क्लूड करतो मराठा एम्पायर. हालाकी हे हिस्ट्रीचा पार्ट आहे, बट मी इथं डिस्कस करून देतो. सो असे टॉपिक आहे. तर आपण इथं डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये तुमचे 5 ते 6 क्वेश्चन जातात, म्हणजे फिक्स जातात, जे की अराउंड 50 ते 70 मार्क्सचे राहू शकतात. GS1 असो, GS2 असो किंवा GS3 असो. ठीक आहे. सो असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 200 ते 250 मार्क्स मिसलेनियस टॉपिकला जातात. आपण आता हे बघू. आणि हे किती टॉपिक आहेत GS1, GS2, GS3 मध्ये अराउंड 20 ते 25. आता याच्याबद्दल मी काय बोललो होतो की हे मेनस्ट्रीम टॉपिक नाही. सो याचे रेफरन्स बुक वाचून काही फायदा नाही. हे नोट्सच्या फॉर्ममध्ये पण कव्हर होतात आणि इझिली कव्हर होतात. आणि मार्क्समध्ये पण हे 10 आणि 15 मार्क्ससाठी येतात. सो हे लवकर होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ती की हे जे टॉपिक आहे ना, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, हे लक्षात घ्या. हे जे टॉपिक आहे, लेट सपोज मी इथं पॉवर्टी अँड पॉप्युलेशन हा टॉपिक देतो. सो याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे, बरोबर, तुम्ही वाचलेला आहे. किंवा हा एक टॉपिक घ्या, युनिटी अँड डायव्हर्सिटी इन इंडिया. ठीक आहे. याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे, म्हणजे एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आहे. उद्या याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन आला, सो तुम्हाला तो अंडरस्टँड तो होणार ना की क्वेश्चन कसा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर लिहिता पण येणार, तुम्हाला राईट पण करता येणार, बेसिक गोष्टी राईट करता येणार. जर तुम्ही अभ्यास केलेला आहे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक नीट अँड क्लीन अप्रोच ठेवून याला राईट करता येणार. बट मला सांगा की जर हे टॉपिक इझी आहे तर ह्याच्यामध्ये मार्क्स फेच करणं इझी आहे काय? हे महत्वाचं आहे. म्हणजे मी जे सांगितलं आता तुम्हाला इथपर्यंत पुन्हा क्वेश्चन रिपीट करतो, कारण की महत्वाचा क्वेश्चन आहे की काही टॉपिक मिसलेनियस टॉपिक मधले जे की 20-25 आहे, त्याच्यामध्ये काही टॉपिक्स ओव्हरऑल अंडरस्टँडिंग साठी पण इझी आणि ते कॉमन टॉपिक्स पण आहे, जे की आपण लहानपणापासून वाचत आलेलं की आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी. बट मला हे सांगा, जर ते इझी आहे, जर त्याचे क्वेश्चन पण लेअर 1 आणि लेअर 2 मध्ये निघत आहे, तर हे टॉपिक्स मार्क्स फेच करायला इझी आहे काय? जस्ट मला हे सांगा की हो की नाही. कारण की हे मिसलेनियस टॉपिक्स अराउंड 200 ते 250 मार्क्स फेच म्हणजे कॅरी करतात थ्रू आउट GS1, GS2, GS3. बघा, नाही, हे इझी नाहीये मार्क्स फेच करायला. कारण की काय असते ना, हे एवढे जनरल टॉपिक आहे की सर्वांची जनरलाइज रायटिंग होणार याच्यामध्ये, समजलं. सर्व स्टुडंट काय करणार, एक जनरल अप्रोच घेऊन येणार
जनरल अप्रोच घेऊन याला राईट करणार पेपरमध्ये. जसं पॉवर्टी आहे तर पॉवर्टीची डेफिनेशन टाकतील, त्याचे फिगर्स टाकतील, त्याच्यानंतर काही स्टॅट्स देतील. हे सर्वांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. युनिटी इन डायव्हर्सिटीचे कॉमन एक्झाम्पल देतील. प्रॉब्लेम काय येते याच्यामध्ये, की तुम्ही आता जेव्हा टॉपिक इझी आहे आणि त्याला जनरल अप्रोच लागते, तर तेव्हा काय होते की त्याच्यामध्ये युनिकनेस काय आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हनेस काय आहे त्या आन्सरमध्ये हे शोधते एक्झामिनर. सो तुम्हाला तिथं या टॉपिकला अप्रोच करताना एक स्टेप नाही, दोन स्टेप, तीन स्टेप पुढे जाऊन अभ्यास करावा लागणार. असे एक्झाम्पल्स डेव्हलप करावं लागणार जे रिसेंट आहे. असे एक्झाम्पल डेव्हलप करावं लागणार जे की खूप युनिक आहे. अशी रायटिंग डेव्हलप करावं लागणार जे की कोणी म्हणजे पॉईंट वाईज रायटिंग म्हणा, अशी रायटिंग किंवा असे थॉट प्रोसेस डेव्हलप करावं लागणार जे कम्प्लिटली युनिक आहे. म्हणजे तो अर्धा पाऊण एक मार्क जो आहे ना, तो इथं तुम्हाला फेच करायचा आहे. इथपर्यंत आलं लक्षात? कारण की सर्व जनरलाइज रायटिंग मध्ये चालले या टॉपिकमध्ये. मग एक्झामिनर फक्त एक एव्हरेज मार्किंग देणार, 4, 4.25 मार्क्सची, 3-4 मार्क्सची. तुम्हाला जो 5, 5.5, 6 मार्क्स आहे ना, ते नाही मिळणार इथं. इथपर्यंत लक्षात आलं? मी हे खूप कॉमन टॉपिक्स बद्दल बोलत आहे आणि जर मी मिसलेनियस टॉपिकला जर कॅल्क्युलेट करतो 20-25 तर त्याच्यामध्ये 15 टॉपिक्स तर इझीच आहे. इथपर्यंत समजलं? म्हणजे काय होणार उद्या हे टॉपिक्स तुम्हाला वाटणार की प्रिपेअर्ड झाले, कारण की याची काहीतरी 2 आणि 3-4 पानाची तुम्हाला पीडीएफ अवेलेबल राहतील मार्केटमध्ये आणि ते तुम्ही रटून घेसाल आणि तुम्हाला वाटणार की ग्लोबलायझेशन झालं माझं, तुम्हाला वाटणार माझं युनिटी इन डायव्हर्सिटी झाला. बट प्रॉब्लेम हा आहे की ही नोट सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे, सर्व तेच लिहिणार आहे. तुम्ही काय वेगळं लिहित आहे तुम्ही बघितलं का? तुम्ही तुमचे नोट्स वारंवार पेपरमधून किंवा इतर लर्निंगमधून किंवा स्वतःच्या स्किलनुसार अपडेट केले का हे बघत चला. त्याच्यामध्ये असे एक्झाम्पल दिले का जे रिसेंट डेव्हलपमेंट आहे, जे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. सो तो जो पॉईंट आहे, तो तो जो एक एक्स्ट्रा पॉईंट जो तुम्ही ऍड करसाल, तो जो एक्स्ट्रा एक्झाम्पल जे तुम्ही ऍड करसाल ते तुम्हाला एक एक्स्ट्रा मार्क फेच करून देणार. इथपर्यंत आलं लक्षात? हा खूप महत्वाचा पॉईंट होता याच्यामध्ये, की जेवढं सोपं दिसत आहे मिसलेनियस टॉपिक, की एका महिन्यामध्ये, दीड महिन्यामध्ये इझी होणार, हे होऊन जाणार कव्हर. आन्सर रायटिंग पण होऊन जाणार. बट युनिकनेस तुम्हाला शोधावा लागणार, तो अपडेट तुमच्या नोट्समध्ये करावा लागणार आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रोसेस करावं लागणार सर्व गोष्टी. हा एक महत्वाचा पॉईंट होता इथं, त्या सांगण्याकरिता मी इथं गेलो. इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. सो आता काय करायचं आहे तुम्हाला, हे समजलं मला. त्याच्यानंतर मिसलेनियस टॉपिक वरती, कोणताही मिसलेनियस टॉपिक असो, त्याच्यामध्ये काही हे असतात, सेक्टर्स असतात. त्या सेक्टर्स वरतीच क्वेश्चन विचारले जातात. 1, 2, 3, 4 आणि प्रत्येक सेक्शन वरती तुम्हाला फक्त 2-2 क्वेश्चन प्रिपेअर करायचे. किती? 2-2. जर तुम्ही 2-2 प्रिपेअर केले, जर याच्या व्यतिरिक्तही क्वेश्चन आला तरीही तुम्हाला याच्याच भरोश्यावरती कोणताही किती हार्ड क्वेश्चन हो तर त्याचा आन्सर तुम्हाला लिहिता येणार. सो इथपर्यंत हे पण लक्षात घ्या. आता आपण काय करू, मिसलेनियस टॉपिक्सला डिस्कस करू, जे पण आपण GS1 पेपरमध्ये आहे. सो इथं बघा, आता बघा सर्वात आधी तर आपण हे बघू की ते तुमच्या याच्यामध्ये आहे की नाही सिलेबसमध्ये. आता इथं बघा, हे मी तुम्हाला सांगितलं, हे सायलेंट फीचर्स ऑफ, इथं बघा माझं जिथं हे आहे बघा, डायव्हर्सिटी इन इंडिया, बरोबर आहे. इंडियन सोसायटी, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, बरोबर आहे. रोल ऑफ विमेन अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन, हे म्हणजे विमेन एम्पॉवरमेंटचा इश्यू आहे बघा. हे अर्बनायझेशन अँड द प्रॉब्लेम्स अँड द रेमेडीज दिलेलं आहे. ठीक आहे. इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी दिलेलं आहे. हे बघा, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम आणि सेक्युलरिझम. रिजनलिझम आजचा टॉपिक मी तुम्हाला दिला होता त्याच्यासाठी. ओके. सो इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे सर्व मेन्शन आहे आपल्याला, इथून ते इथपर्यंत मेन्शन आहे, दिलेला ऑलरेडी एमपीएससीने. सो आपल्याला इथपर्यंत तर माहीतच पडलं. पता बघा इथं, भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी, बरोबर. मुवमेंट इन महाराष्ट्र, महाराष्ट्र स्पेसिफिक सांगितलं म्हणून मी तुम्हाला याला मिसलेनियस टॉपिक मध्येच टाकून दिला. समजलं इथपर्यंत? आज आपण या आर्ट फॉर्म बद्दल पण बोलून घेऊ. ठीक. सो आता आपण सुरू करू. आता सर्वात आधी बघा एक टॉपिक, ओके, ग्लोबलायझेशन बघू. ग्लोबलायझेशन मध्ये ना, लक्षात घ्या तुम्हाला, ग्लोबलायझेशन हा पहिला टॉपिक आहे आपला मिसलेनियस टॉपिक मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन राहतो इंडियन इकॉनॉमीचा, म्हणजे मी सेक्शन सांगत आहे. ग्लोबलायझेशनचा क्वेश्चन जातो इंडियन इकॉनॉमी, म्हणजे ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवरती काय आहे. सेकंड क्वेश्चन जातो
विमेन वरती. थर्ड क्वेश्चन जातो इंडियन सोसायटी वरती. ओके. आणि फोर्थ जातो ॲग्रिकल्चर वरती. सो हे सेक्टर आहे ग्लोबलायझेशनचे. याच्यावरतीच हा क्वेश्चन डिपेंड करतो. म्हणजे कधी ग्लोबलायझेशनची इंडियन इकॉनॉमीवरती विचारतात, कधी वरती विचारतात, कधी इंडियन सोसायटीवरती विचारतात, कधी ॲग्रिकल्चरवरती विचारतात. सो तुम्हाला याच्या अकॉर्डिंग याची डेफिनेशन द्यावं लागते. आधी इंडियन इकॉनॉमीची म्हणजे इकॉनॉमीच्या वाईज ग्लोबलायझेशनचे डेफिनेशन द्यावं लागेल. नंतर त्याचा काय इम्पॅक्ट पडला हे सांगावं लागणार. विमेनमध्ये ते सोसायटीमध्ये सोसायटीसाठी काय इम्पॅक्ट, सोसायटी म्हणजे ग्लोबलायझेशनचा सोशल इम्पॅक्ट काय ते सांगावं लागणार. विमेनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय इम्पॅक्ट आहे. आणि तसंच ॲग्रिकल्चर. म्हणजे हे फक्त 4 सेक्टर आहे. याच्यावरती तुम्हाला फक्त 2-2 क्वेश्चन्स करावे लागणार आणि हा टॉपिक तुमचा 2 ते 3 दिवसामध्ये प्रिपेअर होते आणि सर्व क्वेश्चन तुमचे तोंडी पाठ होऊन जाणार. ठीक आहे. आता आपण सरळ सरळ याचे क्वेश्चन्स बघू की आलेले आहे का तसेचे तसे. बघा इथं हा काय म्हणतो, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन विमेन इन इंडिया. समजलं? हे लक्षात आलं? इथपर्यंत समजलं? हा बघा सेकंड काय क्वेश्चन काय ते, ग्लोबलायझेशन हॅज इन्फ्लुएन्स द कोर ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे सोसायटी. म्हणजे समजलं सोसायटीवरती क्वेश्चन आला जे मी बोललो. हा बघा थर्ड क्वेश्चन बघा, ग्लोबलायझेशन पुन्हा सोसायटीवरती क्वेश्चन आहे. आर वी लुझिंग अवर लोकल आयडेंटिटी फॉर ग्लोबल आयडेंटिटी. हे मी सांगणार तुम्हाला, डिस्कस करणार ऍक्च्युअली म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग काय याचा. बट लक्षात घ्या की कॉन्टेक्स्ट काय जे मी सांगितलं. सोसायटीवरती क्वेश्चन आला बघा, हा पण क्वेश्चन सोसायटीवरतीच आहे म्हणजे इंडियन सोसायटीवरती. इज डायव्हर्सिटी अँड प्लुरलिझम इज अंडर थ्रेट ड्यू टू ग्लोबलायझेशन. सो बघा इथं हा बघा पॉवर्टीवरती सोसायटीवरतीच क्वेश्चन, जनरलाइज क्वेश्चन आहे. समजले? बघा हे सर्व जनरलाइज क्वेश्चन आहे. विमेनवरती काय इम्पॅक्ट पडला. जेव्हा तुम्ही लर्निंग करत असाल ना, आज जरी तुम्हाला वाटत आहे ते हार्ड क्वेश्चन आहे, बट ते इझी क्वेश्चन जेव्हा तुम्हाला तो टॉपिक येणार समोर तेव्हा होऊन जाते. फक्त माझं म्हणणं आहे की जनरलाइज जर क्वेश्चन आहे बट तुमची रायटिंग त्याच्यामध्ये थोडं युनिकनेस पाहिजे, थोडी क्रिएटिव्हिटी पाहिजे, तर तो अप्रोच घेऊन चाला इथं. सो बघा इथं पण पॉवर्टी, इथं बघा क्लास डिवाइड हा पण सोसायटीवरती आहे. आता बघा एमपीएससीने तुम्हाला ॲग्रिकल्चर वरती क्वेश्चन विचारला. आठवा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन बघा इंडियन इकॉनॉमीवरती मी जसं सांगितलं. इथपर्यंत समजलं? हे सर्व क्वेश्चन कव्हर झाले आपले. बघा सर्व यूपीएससीचेच आहे. म्हणजे उद्या आपल्याला काय माहित पडलं की ग्लोबलायझेशनचा जर क्वेश्चन येणार तर तो कोणत्या स्पिअरमध्ये राहणार. एका इंडियन इकॉनॉमी, एका इंडियन विमेन, एका इंडियन सोसायटी म्हणजेच डायव्हर्सिटी इन इंडिया आणि त्याच्यानंतर इंडियन ॲग्रिकल्चर. एक क्वेश्चन याच्यावरती हा पण विचारला होता यूपीएससीने, तो मी इन्क्लूड नाही केला कारण की तो खूप आउट ऑफ बॉक्स आहे. तो एजेड पॉप्युलेशनवरती ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट काय झाला. सो आता हा खूप त्यावेळेस विचार करण्यासारखा क्वेश्चन होता एजेड, कारण की एवढे पॉइंटर्स येत नाही याच्यामध्ये लिहिता वेळेवरती. बट हा असा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता आपला. म्हणजे थर्ड लेअरचा क्वेश्चन जाते, खूप स्पेसिफिक जाते. हे थर्ड लेअर काय, लेअर काय, हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो आता इथं डिस्कस करून काही फायदा नाही. सो म्हणून मी याला अवॉइड केलं. सो इथपर्यंत समजलं सर्वांना ग्लोबलायझेशन काय आहे? इथपर्यंत नसेल समजलं तर सांगा. लक्षात येतं मी काय बोलत आहे? म्हणजे उद्या जर आपण ग्लोबलायझेशन हा टॉपिक पिक करत आहे तर आपल्या नोट्समध्ये फक्त ह्या 3 गोष्टी 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही ग्लोबलायझेशन काही पण वाचा ते कामाचं नाही. कारण की जर क्वेश्चन जर या कॉन्टेक्स्टमध्ये येत आहे आणि तुमचे नोट्स जर वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये येतात ते नोट्स काही कामाचे नाही. कारण की मार्केटमध्ये ग्लोबलायझेशनचे पुस्तक म्हणजे रेफरन्स बुक्स पण आहेत. ते काही वापरून फायदा नाही आहे. त्याच्यानंतर जे बुक आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये पण बघा की खरं त्याच्यामध्ये आपण 10 जर 10 मार्क्सला क्वेश्चन येतं किंवा 15 मार्क्सला क्वेश्चन येतं, तो आपण टार्गेट करू शकतो का. म्हणजे म्हणजे मिनिमम मार्क्स तर फेच करायचेच आहे, एव्हरेज मार्क्स तर फेच करायचेच आहे. बट तो एक एक्स्ट्रा मार्क्स त्या नोट्सच्या माध्यमातून भेटत आहे काय. समजलं? सो हे प्रिपेअर करताना ह्या गोष्टीचा भान ठेवणं आवश्यक आहे जेव्हा आपण मिसलेनियस टॉपिक करतो. कारण की मिसलेनियस टॉपिक 2-3-4 दिवसामध्ये एक एक मिसलेनियस टॉपिक होतं. असे करून आपल्याला 250 मार्क्सचे जास्त, मी तुम्हाला सांगतो 300 मार्क्स पर्यंत पण जातात. मी तर 250 सहज बोललो, म्हणजे 250 एक एव्हरेज हे बोललेला आहे, काउंट बोललेला मार्क्सचा. ठीक. आता पुढे बघू आपण. पुढं काय आहे ना, पुढं नेक्स्ट टॉपिक बघू आपला कोणता होता. नेक्स्ट टॉपिक बघू आपला रिजनलिझम. बघा रिजनलिझम मध्ये ना, हा रिजनलिझम खूप बेसिक टॉपिक आहे, खूप बेसिक टॉपिक आहे. याच्यामध्ये कधी पण तुम्हाला काही असो रिजनलिझम डेफिनेशन पासूनच सुरुवात करावं लागणार. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक विचार लागणार बघा, की इंडियन पॉलिटिकल सिस्टीमला कसं अफेक्ट करते रिजनलिझम. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये हेच राहणार, इंडियन पॉलिटीला कसं अफेक्ट करते, त्याच्यानंतर इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनला कसं अफेक्ट करते, त्याच्यानंतर इंडियन सोसायटीला काय अफेक्ट करते. बरोबर आहे. याच्यामध्ये जर हार्ड क्वेश्चन आला तर याच्यामध्ये फक्त एवढा येणार की युथला कसं अफेक्ट करते. हा खूप
म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना, एजेड पॉप्युलेशन कसा हे करते ग्लोबलायझेशन, तसं युथच्या कॉन्टेक्स्ट मध्ये येऊ शकते. बट मी हा क्वेश्चन सध्या घेत नाहीये. सो आपण फक्त इथं बघू. एक हे आहे. सो तुम्हाला कोणताही क्वेश्चन रिजनलिझमचा खूप प्लेन कॉन्टेक्स्ट मध्ये येणार. लेअर वनचा टॉपिक येणार, जिथे तुम्हाला रिजन म्हणजे डेफिनेशन द्यावं लागणार. त्याच्यानंतर हलकी रिजनलिझमचं एक कॉन्टेक्स्ट द्यावं लागणार, हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट, म्हणजे एक दोन एक्झाम्पल देऊन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगावं लागणार. हा बेसिक क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये रिजनलिझमचे खूप वेगवेगळे फॅक्टर म्हणजे हे आहे बरं, त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात टाईप्स आहे. ते मी ऑलरेडी लेक्चरमध्ये डिस्कस केले, तुम्ही आज बघून घ्या. ते लेक्चर ऑलरेडी अपलोड आहे, त्याच्यामध्ये पण हेच क्वेश्चन कव्हर आहे. आता इथं बघू आपण की ते जे मी मेन्शन केले टॉपिक्स कव्हर झाले का बघा. हा पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट इज रिजनलिझम, इन विच वे रिजनलिझम हॅज अफेक्टेड इंडियन पॉलिटी. समजलं? इंडियन पॉलिटी. डिस्कस फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द राईज ऑफ रिजनलिझम, जे मी तुम्हाला सांगितलं कॉन्टेक्स्ट द्यावा लागणार रिजनलिझमचा. तर याच्यामध्ये थ्रू आउट कॉन्टेक्स्ट द्यावा लागणार, कोणते फॅक्टर्स होते रिजनलिझमला प्रमोट करणारे, आणि हे हाऊ डज इट इन्फ्लुएन्स इंडियन पॉलिटी, किंवा कसे इन्फ्लुएन्स करतात, त्याचे पॉझिटिव्ह काय त्याचे निगेटिव्ह काय. बघा, ग्रोईंग फिलिंग ऑफ रिजनलिझम इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन जनरेशन ऑफ द डिमांड फॉर द सेपरेट स्टेट इन इंडिया. आता तुम्हाला सांगावं लागणार सेपरेट स्टेट रिजनलिझमच्या मुळे कोणते कोणते झाले, तेलंगणापर्यंत झालं. ठीक आहे. आता कोणाची डिमांड आहे, विदर्भाची डिमांड आहे, दार्जिलिंगची डिमांड आहे. समजलं? सो अशी काही तुम्हाला केस स्टडी माहिती पाहिजे, जे मी तुम्हाला ऑलरेडी नंतर सांगून देणार, हे तुमच्या अभ्यासात पण येऊन जातील. हा क्वेश्चन काही एवढा हार्ड नाही आहे. सेकंड पार्ट बी. आता रिजनलिझम इज चॅलेंज बिफोर इंडियन पॉलिटिक्स, सेम क्वेश्चन आहे फर्स्ट सारखा. सो रिजनलिझम मध्ये आपण काय शिकलो, याची इफेक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉलिटीच्या सेक्शनमध्ये, ऍडमिनिस्ट्रेशनच्या सेक्टरमध्ये, सोसायटीच्या सेक्टरमध्ये, आणि युथ आणि विमेनच्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त जर गेलं तर. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं सर्वांना? रिजनलिझमचा कॉन्टेक्स्ट समजला की क्वेश्चन मॅक्स टू मॅक्स कुठपर्यंत जाणार? क्लिअर असेल तर मी पुढे जातो. हो. ठीक आहे. म्हणजे उद्या आपल्याला जेव्हा आपण रिजनलिझमच्या नोट्स पिकअप करणार, तर तेव्हा आपल्याला एवढं माहिती पाहिजे की मला रिजनलिझमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट इन टर्म्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, इन टर्म्स ऑफ इंडियन पॉलिटी, इन टर्म्स ऑफ इंडियन सोसायटी म्हणजेच युथ आणि विमेन, आणि इन टर्म्स ऑफ अजून कोणता एक फॅक्टर होता याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला ते नोट्स पाहिजे. सो याच्या व्यतिरिक्त जर नोट्स असले तर ते नोट्स माझ्या तरी कामाचे नाही, कारण की मला हा टॉपिक, कारण माझ्याकडे क्वेश्चन दिलेले आहे. बघा, एमपीएससीचा क्वेश्चन हा, बघा एमपीएससीचा फोर्थ क्वेश्चन आणि हा युपीएससीचा फर्स्ट क्वेश्चन, बघा किती सिमिलॅरिटी आहे. दिसत आहे? दिसत आहे? तर मी तुम्हाला एकच सांगणार की एव्हरेज पेक्षा जास्त मार्क्स घेणारे टॉपिक्स हे आहे, आणि याच्यामध्ये सर्वात जास्त तुमची अंडरस्टँडिंग मॅटर करते, आणि तुमच्याकडे अवेलेबल नोट्स, आणि त्या नोट्समध्ये अपडेटेड पार्ट, तरच तुम्हाला एक मार्क. एक कन्सिडर करून चालत, जर आपल्याला 20 ते 25 क्वेश्चन जर येत आहे थ्रू आउट GS1 GS2 GS3, 25 पेक्षा जास्त येतात, जर ते जर दर क्वेश्चन मध्ये आपण एक मार्क शिल्लक घेतला, तर किती मार्क्स भेटून जाणार आपल्याला शिल्लक? 20 ते 25 मार्क्स. आणि 20 ते 25 मार्क्स किती मोठा अमाऊंट असतो मार्क्सचा, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून मिसलेनियस टॉपिक इझिली कव्हर होतात, आणि मार्क्स म्हणजे मार्क्स पण चांगले भेटतील. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की थोडं डोकं लावून काम करावं लागते. नोट्स मेकिंग खूप जास्त चांगल्या पद्धतीने पाहिजे, अदरवाईज होणार नाही तो. ठीक. आता थर्ड टॉपिक घेऊ आपण. बघा, आता आपल्या पीडीएफ मधला काय काय कव्हर झाला सांगा बरं इथं, सांगा कुठं आहे. हे बघा, झाला ग्लोबलायझेशन. ओके. त्याच्यानंतर काय कव्हर झाला आपला, रिजनलिझम. ठीक आहे. आता इथं अजून तुम्हाला सांगतो, बघा हा रिजनलिझम कव्हर झाला. आता आपण बघू सेक्युलरिझम आणि कम्युनलिझम. ठीक आहे. आता कम्युनलिझम बघू आपण. ठीक आहे. कम्युनलिझम मध्ये काय आहे, हे सेक्युलरिझम आणि कम्युनलिझम हे जॉईंट टॉपिक आहे. म्हणजे असं होते की जर हा आला तर हा नाही येणार, हा जर आला तर हा नाही येणार. ठीक आहे. आणि असे हा थोडा निगेटिव्ह टोन मध्ये टॉपिक आहे. सो हा अवॉइडच करते. युपीएससी सध्या पण युपीएससी वरती जास्त क्वेश्चन नाही येत आहे, या कॉन्टेक्स्ट मध्येच क्वेश्चन येत आहे. आणि या सेक्युलरिझम मध्ये पण फिक्स क्वेश्चन आहे, जो की जातो. तो आपण डायरेक्ट क्वेश्चनच बघू कोणता जातो, जिथून तुम्हाला डायरेक्ट अंडरस्टँडिंग येऊन जाणार की कोणते क्वेश्चन जातात या टॉपिक मधून. बघा, तुम्हाला काय, हाऊ द इंडियन कॉन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम इज डिफरंट फ्रॉम द वेस्टर्न मॉडेल ऑफ सेक्युलरिझम, हे जे आहे ना, हा कॉमन क्वेश्चन आहे.
की आपला इंडियन सेक्युलरिझम वेस्टर्न मॉडेल ऑफ सेक्युलरिझम पासून डिफरंट कसं आहे याचं तुम्हाला सांगतो. डायरेक्ट बनवलेला आन्सर ऑलरेडी नेटवर प्रोव्हाइडेड आहे. तुम्ही हा क्वेश्चन घेऊन उद्या पण लिहू शकता आणि तुम्हाला समजणार पण. ठीक आहे, जर तुम्ही पॉलिटी वाचलेली आहे, एमपीएससी केलेली आहे तर हा कॉमन क्वेश्चन आहे. हा कॉमन क्वेश्चन तुम्हाला सांगतो, हा जर इथं जरी नाही आला ना, हा GS2 मध्ये तर येणारच. म्हणजे पॉलिटी सेक्शन मध्ये जिथं मेनस्ट्रीम टॉपिक कम्प्लीट जातो. बघा, हे बघा, हे खालचा पण क्वेश्चन तोच आहे. हाऊ द इंडियन डिबेट्स ऑन सेक्युलरिझम डिफर्स फ्रॉम द डिबेट्स ऑफ द वेस्ट. बरोबर, UPSC मध्ये 2014-2018. खाली बघा, फ्रान्सच्या संदर्भात दिलेला आहे, सेम क्वेश्चन दिलेला आहे की सेम सेम क्वेश्चन आपल्याला दिले, म्हणजे 3 क्वेश्चन सेमच आला की डिफरन्स काय इंडियन आणि वेस्टर्न मध्ये. समजलं इथपर्यंत? हा बघा, फोर्थ क्वेश्चन इथं इथं पण आता तुम्हाला अजून दाखवून देतो. व्हॉट आर द चॅलेंजेस टू अवर कल्चरल प्रॅक्टिस इन द नेम ऑफ सेक्युलरिझम. हा थोडा हार्ड क्वेश्चन आहे, बट हा कोर क्वेश्चन आहे. जर जेव्हा तुम्ही सेक्युलरिझम हा टॉपिक वाचता ना, तेव्हा तुम्हाला समजून जाणार की याचा कॉन्टेक्स्ट काय, याचा अर्थ काय. तर हा तिथं पण होऊन जाते कव्हर. हा बघा, आता हा खूप प्लेन क्वेश्चन. हा प्लेन क्वेश्चन बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला डिवाइड करून देणार आता. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्युलरिझमचे कोणते कोणते घटक दिलेले आहे, म्हणजे आर्टिकल वाईज, त्याच्यानंतर चॅप्टर वाईज काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला बघा. हा सेम क्वेश्चन 5 आणि 6. म्हणजे इथून आपल्याला एक आयडिया काय भेटली, सेक्युलरिझम 3 कॉन्टेक्स्ट मध्ये जाते. एक आहे इंडियन पॉलिटीमध्ये त्याचे काय दिलेले आहे, कुठं घटक दिलेले आहे. त्याच्यानंतर हा कसा डिफर करते वेस्टर्न सेक्युलरिझम पासून. आणि थर्ड, हा सोसायटीला कसा इम्पॅक्ट करते. बघा, सोसायटी हा जो कल्चर प्रॅक्टिस म्हणजे सोसायटी. म्हणजे 3 सेक्शन काय झाले डिवाइड, मला सांगा बरं तुम्ही आता. 3 सेक्शन काय झाले डिवाइड आपले, पटापट सांगा. की या 3 सेक्शन मध्ये सेक्युलरिझम टॉपिक जातो. अरे, जसं ग्लोबलायझेशन जातो आपला, तसं मी रिजनलिझम सांगितलं. 3 सेक्शन सांगितले. 3 सेक्शन मध्ये कुठं कुठं जातो. एक जातो इंडियन पॉलिटी म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सेकंड जातो त्याचा मधला डिफरन्स कसा आहे वेस्टर्न सेक्युलरिझम आणि इंडियन सेक्युलरिझम. आणि थर्ड काय, तो सोसायटीला कसा म्हणजे कसा हे करतो, इम्पॅक्ट करतो. बस याच कॉन्टेक्स्ट मध्ये क्वेश्चन जाणार. आणि कम्युनिझम बद्दल मी ऑलरेडी सांगितलं, ते 2-4 क्वेश्चन आहे, ते मी सध्या नाही घेत. सध्या राहू दे. सध्या मी जे एक्झॅक्ट आपल्या समोर माहिती आहे त्याच्याबद्दल बोलतोय. इथपर्यंत क्लिअर झालं? थर्ड टॉपिक झाला आपला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. समजत आहे की नाही हे आधी सांगा, हे महत्वाचं माझ्यासाठी. कोणतरी आपला मायक्रोफोन ऑन ठेवा प्लीज. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? बघा आता पुढं, पुढचा टॉपिक बघा. पुढं बघा, पुढं काय, अर्बनायझेशन. हा खूप इम्पॉर्टंट. बघा, एक मी तुम्हाला केव्हा पण सांगतो, जर इथं माझ्याकडे लक्ष द्या, की जर सपोज तुम्हाला अर्बनायझेशन बद्दल विचारला की अर्बनायझेशन कसा इम्पॅक्ट करते सोसायटीला, किंवा अर्बनायझेशनचे काय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे, सो तुम्हाला जनरलाइज क्वेश्चन लिहिता येणार ना सर्वांना. हे हे सांगा मला. शहरीकरणाची समस्या काय, हे लिहिता येणार ना. हा खूप प्लेन क्वेश्चन आहे. बट मला सांगा की याच्यामध्ये मार्क्स कधी भेटतील जास्त. म्हणजे आता हा पॉइंट लक्षात आला ना, मी जे म्हणत आहे, जो मी पॉइंट आतापर्यंत सांगत आहे, की मार्क्स अशा टॉपिक्स मध्ये कधी मिळणार. कारण की जर मी तुम्हाला आता तुम्ही जिथे म्हणजे जे आहे इथे अवेलेबल, तर त्यांना जर सांगितलं, तुम्ही सर्व मला सांगणार आणि सर्वांचं व्हॅलिड आन्सर राहणार. व्हॅलिड की हे समस्या आहे, ते समस्या आहे, असं तसं काही पण. बट मला सांगा की जर 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर त्या इझी टॉपिकला, जनरल टॉपिकला मार्क्स कधी मिळणार. जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह राहाल, जेव्हा तुम्ही युनिक एक्झाम्पल पोस्ट करसाल, जेव्हा तुम्ही अपडेटेड राहाल. समजलं? ह्या टॉपिक मधून लक्षात घ्या की माझं एवढ्या वेळचं काय म्हणणं होतं. सो आता अर्बनायझेशन टॉपिक बघू आपण कुठं जातात. इथपर्यंत समजलं? सो बघा, अर्बनायझेशनचे टॉपिक हेच आहे की तुम्हाला सिम्पल इंडियन सोसायटीवरती काय इम्पॅक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, स्लम प्रॉब्लेम काय आहे, हा क्वेश्चन वाचा. सोशल प्रॉब्लेम, बस मी तुम्हाला सांगितलं इंडियन सोसायटीवरती काय. सोशल प्रॉब्लेम, या सोशल प्रॉब्लेम वरती मग सगळं आलं. हा स्लम प्रॉब्लेम आला, कास्ट आलं, क्लास आलं. तर त्याच्यावरती युथ आलं. तो हे क्वेश्चन वाचून घ्या, हे तुम्हाला लक्षात येणार की हा नेमका प्रश्न काय विचारत आहे. हे बघा, सोशो इकॉनॉमिक इम्प्लिकेशन तेच आहे, सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल. आता पुन्हा सांगतो हा टॉपिक कसा जाते. अर्बनायझेशनचे पॉलिटीवरती काय इम्पॅक्ट आहे, सोसायटी म्हणजे सोशल इम्पॅक्ट काय आहे, आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय. जनरल सेन्सचा क्वेश्चन. याच्यामध्ये स्पेसिफिक क्वेश्चन जाणार, युथ वरती काय इम्पॅक्ट आहे, विमेन वरती काय इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, असा क्वेश्चन जाणार. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक राहणार
की अर्बनायझेशन मध्ये पॉलिटी, या पॉलिटीमध्ये एक अजून येते ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन वाईज अर्बनायझेशन इंडियामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह ग्रोथ देत आहे किंवा निगेटिव्ह ग्रोथ जात आहे, कारण की ऍडमिनिस्ट्रेशन हा अर्बनायझेशनचा मुख्य हे असते, घटक असते. तर इथं आपल्याला समजणार की ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं पाहिजे अर्बन सोसायटी म्हणजे अर्बन टाउन्समध्ये. सो इथं हा जातो. त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून सांगतो, याच्यामध्ये लास्ट सेगमेंट येते स्कीमचा सेगमेंट येते, की जे पण स्कीम आहे गव्हर्नमेंटच्या, तर ते अर्बनायझेशनला कसं प्रमोट करत आहे, की त्याचे फायदे काय, हा लास्ट क्वेश्चन जाते. इथपर्यंत समजला? डबल सांगतो. पॉलिटी सेक्शनमध्ये जाते, सोशल सेक्टरमध्ये जाते, इकॉनॉमिक सेक्टरमध्ये जाते. त्याच्यानंतर या सोशल सेक्टरमध्ये यूथवरती जाणार, विमेन वरती जाणार, आणि याच्याच मध्ये तुम्हाला अजून सांगतो क्राईम वरती जाणार. म्हणजे हा स्लम प्रॉब्लेम बघा, हा पहिला प्रॉब्लेम हा स्लम प्रॉब्लेम वरती जाणार. तसंच क्राईम रेट वरती जाणार. याच ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कधी क्वेश्चन येणार, करप्शन वरती, इन्फ्रास्ट्रक्चर वरती, हा ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. इकॉनॉमी वरती की तुम्हाला 2 इकॉनॉमी देणार, जसं बँगलोर देणार, त्याच्यानंतर मुंबई देणार, आणि विचारणार की याची जीडीपी कशी काय स्ट्रॉंग झाली, किंवा इतर अर्बन टाउन्सची, अर्बन टाउन्सपेक्षा. सो इथं हा क्वेश्चन जाणार. सो ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आली. याच्यानंतर जो क्वेश्चन जाणार तो जाणार की काय म्हणतात त्याला आपलं, स्कीमच्या रिलेटेड. सो या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला स्कीमचा सपोर्ट घ्यावाच लागणार जेव्हा तुम्ही हे करणार, की काय म्हणतात त्याला, उत्तर देसाल. म्हणजे जे कॉमन क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्कीमच्या बद्दल सांगावंच लागणार. बट स्कीमला आपण सेपरेट मध्ये म्हणजे सेपरेट वाचून पण लर्न करू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. इथपर्यंत समजलं की अर्बनायझेशन कुठं कुठं जाणार. क्वेश्चन एक वेळा बघून घ्या अर्बनायझेशनचे, जेणेकरून तुम्हाला अजून माहिती पडणार. बघा, नेचर अँड कॉजेस ऑफ ग्रोईंग स्लम प्रॉब्लेम. आता इथं विचारू विचारू शकतात, विमेनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारू शकतात, युथच्या कॉन्टेक्स्ट, क्लास, 2-3 क्वेश्चन मी टाकले नाही बघा. सोशल प्रॉब्लेम्स काय, विच ओरिजिनेट आउट ऑफ द स्पीडी प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन, तेच विमेन, कास्ट, क्लास याच्यावरती प्रॉब्लेम येत आहे. पॉवर्टी, पॉप्युलेशन वाढत आहे, पॉवर्टी वाढत आहे. ठीक आहे, क्लास डिवाइड होत आहे, एक क्लास कम्प्लिटली अप्पर होत आहे, एक क्लास कम्प्लिटली म्हणजे गरीब होत आहे. समजलं? आता IT hubs has opened new avenues of employment, but also created new problems. New problems कसे काय झाले? IT hubs ने कंजेशन झालं, ट्रॅफिक झालं, समजलं? त्याच्यानंतर क्राईम रेट वाढला. ओके. याचे काही पॉझिटिव्ह पण आहे, असं नाही की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पण असतात. सो सोशो इकॉनॉमिक इम्प्लिकेशन अरायझिंग ड्यू टू द IT इंडस्ट्री. बघा, हा सेम प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा सेम क्वेश्चन आहे. समजली इथपर्यंत? बघा, ग्रेटर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अर्बन प्रॉब्लेम्स, बघा सेम अर्बन प्रॉब्लेम. अर्बन प्रॉब्लेम म्हणजे तेच, पॉलिटी सेक्शनमध्ये काय अर्बन प्रॉब्लेम आहे, सोसायटीच्या सेक्टरमध्ये काय, आणि इकॉनॉमिक सेक्टरमध्ये काय. याचे एक दोन याचे एन्व्हायरमेंटल हे पण तिथं अजून एक नोट करा, याचे एन्व्हायरमेंटल पण इश्यूज असतात बरं, इकोलॉजिकल इश्यूज, ते पण टाकावं लागतात क्रिएटिव्ह आन्सरसाठी, किंवा याचे एन्व्हायरमेंटवरती पण खूप जास्त परिणाम होत आहे अर्बनायझेशनचे. इथपर्यंत समजलं आपल्याला? हम्म? इथपर्यंत समजलं? झाला आपला टॉपिक? म्हणजे मी तुम्हाला सरळ सरळ तो क्वेश्चन देतात जो एक्झामला येणार, आणि हे सर्व क्वेश्चन लेअर 1 मध्येच जातात किंवा लेअर 2 मध्ये. लेअर 3 चे क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, तो जसा एजेड पॉप्युलेशन, ग्लोबलायझेशनचा एजेड पॉप्युलेशनवरती काय इम्पॅक्ट आहे, रिजनलिझमचा युथवरती काय इम्पॅक्ट येणार, हे थोडं जर तुम्ही लक्षपूर्वक या टॉपिकला जेव्हा अभ्यास करता, नोट्स बनवता, ते पण क्वेश्चन तिथं क्रॅक होऊन जातात. कारण की तो क्वेश्चन तसा पण कोणाला येत नाही, आणि तसा पण तुम्ही कोणी थोडक्यातच त्याचं उत्तर लिहिणार आहे. सो बेटर तुम्ही 1 मार्क्स तिथं आरामात फेच करू शकता, जर तुम्ही इतर म्हणजे बाकीचे टॉपिक्स त्याच्यावरती जर कमांड घेतली तर. सो हा पण टॉपिक झाला आपला. त्याच्यानंतर आपला टॉपिक राहिला बघा, खालचे पण क्वेश्चन बघून घ्या. बघा, आता भक्ती मुवमेंट हा एक सोल टॉपिक आहे, जो ऑलरेडी दिलेला आहे. हा कम्प्लीट MPSCच्या आपल्या अभ्यासामध्ये एक सेपरेटली मेन्शन आहे. सो याच्यामध्ये सरळ आपल्याला भक्ती मुवमेंट इन इंडिया, सिंपल सिंपल क्वेश्चन आहे हा, खूप सिंपल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप मिळतो लिहायला, काय काय हा 15 मार्क्ससाठी जाणार. आता याच्या बघा, हा बघा सेम क्वेश्चन, भक्ती मुवमेंट काय, सिंपल क्वेश्चन आहे. याचे पण तेच असते की भक्ती मुवमेंटनी काय झालं, म्हणजे इंडियन सोसायटीवरती काय परिणाम आहे. तर याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह लिहायला लागते, कारण त्या पॉझिटिव्ह मध्ये क्वेश्चन जातो, पॉझिटिव्ह फ्रेमवर्क मध्ये क्वेश्चन जातो. सो पॉझिटिव्ह फ्रेमवर्क मध्येच लिहायचं. काही दोन गोष्टी आपण म्हणजे हे क्रिटिकल लिहिल्या तरी चालते, बट मेनली हा क्वेश्चन पॉझिटिव्ह फ्रेमवर्क मध्ये जातो. सो आता इथं इथं बघा, थर्ड क्वेश्चन बघा. आता भक्ती मुवमेंट स्पेसिफिक राहणार. आता जर हे स्पेसिफिक, आता इथं चैतन्य महाप्रभू, आता तुम्ही सांगा मला की जर इथं चैतन्य महाप्रभू आहे, तर आपल्याला जर जेव्हा महाराष्ट्रामध्ये येणार, तर तेव्हा इथं कोण राहणार. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी. सांगा मला. तर हा क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिक होते, जो आपण सांगितलेला ना, 4 ते 6 क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिक येणार. सो GS1 मध्ये इथं 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 येणार तो महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन. बघा इथं, तुम्हाला इथं पण समजून जाणार. बघा फोर्थ क्वेश्चन बघा,
यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, तेच मी सांगितलं समाजावरती यांचा काय प्रभाव पडलेला आहे. लिटरेचर, भक्ती लिटरेचर. हा बघा, हा महाराष्ट्र कॉन्टेक्स्ट मध्ये गेला. सिंपल क्वेश्चन, समजलं? म्हणजे आपल्याला माहिती पडलं की यांच्याविषयी आपल्याला वाचावं लागणार. अजून एक दाखवतो तुम्हाला. हा बघा, ब्रीफ हिस्ट्री, ते सांगितलं ना, एमपीसीने विचारलेला आहे बरं ऑप्शनल मध्ये. बघा, हा पण एमपीसीने विचारलेला आहे. मी कुठूनच क्वेश्चन नाही आणले. बघा, हा पंढरपूर भक्ती मुवमेंट, वारकरी संप्रदायाचा. इथपर्यंत समजलं. म्हणजे जेव्हा आपण एक जनरल टॉपिकला प्रिपेअर करू, भक्ती मुवमेंट, त्याची हिस्ट्री चेक करू सर्वात आधी, त्याच्यानंतर त्याचे त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय राहिलं समाजावरती हे, आणि त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र स्पेसिफिक उतरू. हालाकी हा क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिकच राहणार, बट त्यात पण तुम्हाला एक जनरल कॉन्टेक्स्ट देऊन, हिस्ट्री देऊन महाराष्ट्र स्पेसिफिक कडे लिहावं लागणार. म्हणजे तिथं मग स्पेसिफिक रायटिंग करावं लागणार संत एकनाथ, संत तुकाराम महाराजांविषयी. समजलं की पंढरपूर भक्ती मुवमेंट विषयी. इथपर्यंत समजलं? कॉन्टेक्स्ट समजलं? कॉन्टेक्स्ट समजला? क्वेश्चन कुठं कुठं जाणार? पर्यंत आलं का लक्षात? म्हणजे आपलं भक्ती मुवमेंट पण झालं. मला सांगा, तुम्ही आता उत्तर द्या की जे 4 क्वेश्चन मी जे सांगितलेले तुम्हाला, तर त्याच्यामध्ये 4 ते 6 क्वेश्चन, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन झाला आपला जो महाराष्ट्र स्पेसिफिक येणार, कोणता झाला सांगा? भक्ती मुवमेंट झाला. म्हणजे आपल्याला इथून माहिती पडली की एक आयडिया जो महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन राहणार, तो भक्ती मुवमेंट राहणार. त्याच्यानंतर अर्बनायझेशनचा एक क्वेश्चन मे बी होऊ शकते, जर मुंबईच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आला, पुणेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आला. आलं लक्षात? होऊ शकते ना महाराष्ट्राच्या, म्हणजे मिक्स क्वेश्चन ज्याला म्हणतो. अर्बनायझेशन काय विचारतील आणि त्याच्यानंतर मुंबई पुण्याबद्दल विचारतील, तो एक मिक्स क्वेश्चन किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन होऊन जाईल. त्याच्यानंतर अजून एक सांगतो, रिजनलिझम झाला, जर विदर्भाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर क्वेश्चन विचारला त्यांनी सेपरेट स्टेटच्या बाबतीत. आलं लक्षात? तो पण मिक्स क्वेश्चन किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन झाला, तिथं आपल्याला विदर्भ आणि तेलंगणाची केस स्टडी थ्रू बघावं लागणार. तसं कर्नाटकच्या विषयी पण हे सुरू आहे. सो एक इथून पण माहिती पडते टॉपिक प्रिपेअर करताना की कोणता क्वेश्चन कुठं जाणार. जर आपले हे स्लॉट जर फिक्स झाले ना, तर इतर अभ्यास करायला आपल्याला म्हणजे मागे, म्हणजे इतर मार्ग मोकळा होते की आपल्याला मग हा अभ्यास करायला, की हा आता मला हा अभ्यास करावा लागणार, कारण की क्वेश्चनचे स्लॉट्स फिक्स झालेले आहे. सो हे झालं. त्याच्यानंतर 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 बघा, तो टॉपिक झाला. त्याच्यानंतर आपण एक अजून टॉपिक घेऊ. हा, इंडियन आर्किटेक्चर. हा इंडियन आर्किटेक्चर मी आधी सांगितलं, हा पण एक टॉपिक आहे. हा आर्ट अँड कल्चर मधला टॉपिक आहे. आता आर्ट अँड कल्चर मध्ये खूप टॉपिक आहे, बट याच्यामध्ये मेनली मेनली एकच क्वेश्चन येणार, तो येणार आहे आर्ट अँड. 3 टॉपिक असतात, खूप टॉपिक आहे बाकी. तर मी त्याच्यामध्ये सांगतो. एक आहे इंडियन आर्किटेक्चर, लिहून घ्या. सेकंड आहे पेंटिंग्स. थर्ड आहे डान्स. बरोबर? या 3 टॉपिक मधूनच क्वेश्चन येणार. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो फिक्स क्वेश्चन येणार आर्किटेक्चर विषयी, आणि त्याच्यामध्ये फिक्स क्वेश्चन येणार द्रविड आणि नगरा स्टाईल मध्ये काय फरक होता. ओके. सो द्रविडियन आर्किटेक्चर आणि नागरा स्टाईल मध्ये काय फरक होता, हाच कॉमन क्वेश्चन जाते ना, हाच कॉमन क्वेश्चन जाणार. बट मला नाही वाटत की इंडियन आर्किटेक्चर वरती क्वेश्चन येणार, कारण की जर त्यांनी भक्ती मुवमेंट वरती क्वेश्चन विचारला तर त्यांच्याकडे स्लॉट्स राहत नाही. कारण की तुम्हाला इंडियन मेडिवल हिस्ट्रीला पण त्यांना एक क्वेश्चन द्यावं लागते, आणि आर्ट अँड कल्चरला पण त्यांना एक क्वेश्चन द्यावं लागते. आता त्यांनी आर्ट अँड, बघा इथं बघा, इथं तुमच्या लक्षात येणार, इथं त्यांनी काय केलेलं आहे, इंडियन कल्चर हा एक टॉपिक दिलेला आहे. त्याच्या खाली भक्ती मुवमेंट पण दिलेला आहे. आणि इथंच त्यांनी मेडिवल हिस्ट्री पण दिलेली आहे कुठेतरी. सो कुठेतरी यांनी मेडिवल हिस्ट्री पण दिलेली आहे. सो त्याच्यामध्ये काय होते ना, पुढे बघू द्या मला. ठीक आहे. इथं कुठेतरी कॉन्टेक्स्ट आहे याचा. तो याच्यामध्ये काय होते, जर सपोज हे बघा, हे 2 क्वेश्चन म्हणजे या 2 पैकीच एक येणार, कारण की तुम्हाला एन्शियंट साठी एक क्वेश्चन गेला, तुमचा मेडिवल साठी एक क्वेश्चन गेला, एन्शियंट साठी त्याच्यानंतर या 2 पैकी एक क्वेश्चन गेला, म्हणजे 3 क्वेश्चन तर इथेच बुक झाले. आणि आपले मिसलेनियस टॉपिक वरती 5 ते 6 क्वेश्चन चालले. बरोबर आहे? म्हणजे किती झाले, हे 6 आणि हे 3, म्हणजे 9 क्वेश्चन तर इथंच झाले. मग आता त्यांना जे मेन स्ट्रीम टॉपिक आहे हिस्ट्री, आणि त्या हिस्ट्रीमध्ये पण एक टॉपिक आहे वर्ल्ड हिस्ट्री, त्याच्यामधला एक क्वेश्चन चालला. त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, त्याच्यामधला एक क्वेश्चन चालला. म्हणजे किती झाले, 11. सो हे 11 टॉपिक जर सोडले तर हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये त्यांना फक्त 9 क्वेश्चनचाच गॅप राहतो. सो हे 9 क्वेश्चन तिथून विचारले. म्हणून हे जे टॉपिक्स आहे, एक तर याच्यामधला येणार, एक तर त्याच्यामधला येणार. सो बट स्टील मी तुम्हाला सांगत आहे, हे क्वेश्चन, हे टॉपिक छोटे छोटे प्रिपेअर करायला हरकत नाही. आपण या टॉपिक वरती जाऊ. सो टॉपिक तुम्हाला सिंपल सांगतो, द्रविड आर्किटेक्चर काय आहे, द्रविडियन आर्किटेक्चर काय, आणि नगरा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर काय, हेच येणार बघा. नगरा स्टाईल किंवा याच्यामधला डिफरन्स तुम्हाला सांगितलं ना, वेस्टर्न,
सेक्युलरिझम आणि इंडियन सेक्युलरिझमचा डिफरन्स काय हेच येते, तसा हा क्वेश्चन येणार. कोणतं पण बघा, हे आता इथं बघा मुघल आर्किटेक्चर हे तुम्ही वाचून घेता, बट हा क्वेश्चन थोडे स्पेसिफिक आहे, याला अवॉइड करा सध्या. सध्या बघा मुघल पिरियड, आता हा medieval मध्ये जाणार. जर मेडिवलचा क्वेश्चन मला माहिती असो, हा क्वेश्चन काही करून काही फायदा नाही, कारण की याच्याहून प्रॉमिनंट क्वेश्चन तर हा आहे ना इंडियन आर्किटेक्चर मध्ये द्रविड आणि नागर. जर हा नाही पण तर मग दुसरा पण आहे पेंटिंग वाला, तिसरा पण आहे डान्स फॉर्म वाला. मग ते एवढं खाली का जातील की मुघलवाले विचारतील तुम्हाला. हे म्हणजे हे थर्ड लेअरचे क्वेश्चन झाले एक प्रकारे. हम्म. आणि तसं पण हे करता पण येतात, जेव्हा आपण हे द्रविडियन आणि इंडियन याच्यामध्ये जेव्हा आपण ताजमहल बघतो ना, ताजमहलचं आर्किटेक्चर तर त्याच्यामध्ये पण हे होऊन जातात कव्हर. सो ताजमहलचं फक्त एका पेजचं टॉपिक जर केलं ना, तर हे पण होऊन जातील 2 क्वेश्चन. हे बघा दिल्ली सल्तनत, ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ आर्किटेक्चर इन नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडिया म्हणजे तेच नगारा स्टाईल बद्दल बोलत आहे. हे बघा मुघल आर्किटेक्चर याच्या खाली पण जातं थोडं. ठीक, इथपर्यंत समजलं. हम्म? काय समजलं की इंडियन आर्किटेक्चर मध्ये काय काय येणार आहे. इंडियन आर्किटेक्चरमध्ये 2 स्टाईल येणार आहे, नगारा आणि द्रविड. त्याच्यामध्ये स्पेसिफिक जर नगर आलं, स्पेसिफिक जर द्रविड आलं, त्यांच्याविषयी लिहायला लागणार किंवा त्यांचा डिफरन्स येणार, बस. बाकी काही नाही. त्याच्यानंतर इंडियन पेंटिंग्स विषयी येणार आणि इंडियन डान्स फॉर्म विषयी येणार. बस आर्ट अँड कल्चर इथपर्यंत मर्यादित. त्याच्यानंतर जर खाली जर गेले ते, तर मुघल आर्किटेक्चर येणार, जे की आपण बघितलं की मुघल आर्किटेक्चर येऊ शकतं, बट मला नाही वाटत की येणार, कारण की स्पेसिफिक म्हणजे स्पेस खूप कमी आहे यांच्यासाठी. सो स्टील बट आपण एका ताजमहलचा जर ओव्हरऑल व्ह्यू घेतला, तर तो पण होऊन जाते क्लिअर तिथं. इथपर्यंत समजलं. सिलेबसचे वरचे 2 पॉईंट झाले आपले, जे मी सांगितले तुम्हाला. ते बघा हे झाले, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर आणखी काय काय झालं बघा. हे इंडियन सोसायटी झालं. ठीक आहे. ओके. ओके. ठीक आहे. आता इथंच तुम्हाला एक अजून आयडिया देऊन देतो मेडिवल हिस्ट्रीची. मेडिवल हिस्ट्रीमध्ये ना आपल्याकडे खूप टॉपिक्स आहे, बट मेडिवल हिस्ट्री जर आपण सुरू केली तर ते त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत येते. त्याच्यानंतर खिलजी येतात, त्याच्यानंतर मुघल्स येतात. बट आपल्या कामाचं एकच टॉपिक आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यावरती एमपीएससीने क्वेश्चन विचारलेला आहे, ते आहे मराठा एम्पायर. बघा, सो क्वेश्चन फक्त या 2 सेक्टरमध्ये येणार. तर इथं बघा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. इथे बघा, हा क्वेश्चन खूप कॉमन आहे, कॉजेस ऑफ डिक्लाइन ऑफ मराठा एम्पायर. हा क्वेश्चन खूप बघा, अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी म्हणजेच काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, समजलं. म्हणजे उद्या हा टॉपिक करताना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आणि कॉज, राईज अँड कॉज ऑफ मराठा एम्पायर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम हे सर्वात आधी करायचं आहे. सेम क्वेश्चन मुघलमध्ये जाते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मुघल. त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक विचारलं तर ते विचारतील अकबर किंवा याचं, अकबर, जहांगीर, शहाजहापर्यंत किंवा औरंगजेबचं. सो त्याच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नाही, बट आहे थोडा, तो थोडंसं करून घ्यायचा. सो इथपर्यंत झालं. त्याच्यामध्ये पण त्यांचं पण डिक्लाइन, की डिक्लाइन कसं झालं, त्यांचा राईज नाही विचारणार, कारण की त्यांचा राईज एवढा हे नाहीये. सो बघा, हे जागीरदारी सिस्टीम म्हणजे तेच मुघलचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. बघा टोडरमल सिस्टीम अकबरने जी केली होती, लँड रेंज, तेच आहे स्पेसिफिक क्वेश्चन. आता हा स्पेसिफिक क्वेश्चन झाला. तुम्ही जेव्हा जेव्हा मुघल एम्पायर बद्दल लिहिसाल, तर तेव्हा तुम्ही हे जागीरदारी सिस्टीम लिहिणार. पण आता यांनी काय केलं, जागीरदारीविषयी सेपरेट क्वेश्चन केला, जो मी सांगतो थर्ड लेअरचा क्वेश्चन होतो. इथं पण टोडरमल सिस्टीम विषयी स्पेसिफिक क्वेश्चन केला. बघा हेच सेम क्वेश्चन लँड रेव्हेन्यूचा एमपीएससीने विचारलेले, आपण तर विचारले नाही, मी इथं लिहिले नाही. बघा कॉजेस ऑफ डाऊनफॉल ऑफ मराठा एम्पायर, मी म्हटलं ना डाऊनफॉल, याचा राईज नाही विचारत, याचा राईज काही कामाचं नाही सध्या. सो हे 2 मेडिवल हिस्ट्रीमध्ये करावं लागतात. एक क्वेश्चन जाणार, माहिती पडलं आपल्याला काय आहे याच्यामध्ये, काहीच नाही. समजलं इथपर्यंत. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आता आपण बघू पुढचे टॉपिक्स. एक आहे विमेन एम्पॉवरमेंट. आता विमेन एम्पॉवरमेंट वरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन बघा काय काय दिलेले आपण. याला सोशल एम्पॉवरमेंट पण म्हणू. सो याच्यामध्ये बघा स्ट्रेट फॉरवर्ड बघा, हा पण टॉपिक जनरलाइज टॉपिक आहे ना. महिलावरती. सो याच्यामध्ये पण जर तुम्हाला लिहायला दिला, तुम्ही काही पण लिहू शकता, मार्क्स पण तेवढेच मिळणार. बट ऍट दी एंड काय येणार की तुम्ही किती क्रिएटिव्ह आहे, युनिक रायटिंग काय आहे तुमची. बघा क्वेश्चन किती सिम्पल आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन इश्यूज ऑफ जेंडर इक्वॅलिटी इन इंडिया. यातल्या इनइक्वॅलिटी म्हणू शकतो, इक्वॅलिटी म्हणू शकतो. 2003. एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन काय, व्हॉट इज मीन बाय एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बघा किती जनरल क्वेश्चन आहे, बट मार्क्स पेज करून खूप जास्त कठीण आहे. ठीक आहे. सोशल कॉन्स्टंट काय, जेंडर इक्वॅलिटीमध्ये सोशल कॉन्स्टंट म्हणजे सिम्पल सांगतो, विमेन एम्पॉवरमेंटला तुम्हाला 3 गोष्टीमध्ये क्लासिफाय करावं लागते. एक पॉलिटी, एक आहे सोसायटी, एक आहे
इकॉनॉमी या कॉन्टेक्स्टमध्ये. पॉलिटीमध्ये म्हणजे त्यांना राईट्स आहे काय, ठीक आहे, फंडामेंटल राईट्स पासून सर्व गोष्टी, सिव्हिक राईट्स आहे काय, सोसायटीमध्ये त्यांचा स्टँड काय की पॅट्रियार्की आज पण आहे काय, इकॉनॉमीमध्ये त्यांना जॉब्स आहे काय, जॉब्स आहे तर इक्वल पे फॉर इक्वल वर्क आहे का त्यांना, ठीक आहे, प्रत्येक जॉब्स त्यांच्यासाठी अवेलेबल आहे का, त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे का, त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी लॉज बनलेले आहे की त्यांचं जॉब म्हणजे त्यांची इकॉनॉमिक कंडिशन ते सिक्युअर करशील, जसं मॅटर्निटी लिव्ह आहे, अदर त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे का त्यांना की ते इकॉनॉमिकली हे राहणार, इंडिपेंडंट राहणार, म्हणजे त्यांना फिअर नाही राहणार कोणत्या गोष्टीचा जॉब करताना. सो अशा काही गोष्टी याच्यामध्ये कव्हर होते. याच्यामध्ये एक अजून स्पिअर आहे की विमेन विमेन एम्पॉवरमेंटमध्ये एन्व्हायरमेंटचा काय भाग आहे. हा थोडा क्रिटिकल क्वेश्चन आहे, बट मी जर जेव्हा घेणार तर तेव्हा याला कम्प्लिटली तुम्हाला सांगून देणार की एन्व्हायरमेंट पण खूप मोठा रोल प्ले करते विमेन एम्पॉवरमेंटमध्ये. ठीक आहे. हा थोडा पॉलिटिकल सायन्सचा टॉपिक जातो. सो हे नंतर करू. पॉलिटिकल सायन्स जेव्हा ऑप्शनल घेतो कोणी तर त्याच्यामध्ये एक कम्प्लीट टॉपिक आहे फेमिनिझमचा. त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. लिबरल फेमिनिझम, लिबरल फेमिनिझम, रॅडिकल फेमिनिझम आणि एक येते इको फेमिनिझम. ठीक आहे. एक सोशल फेमिनिझम पण येते. सो हे इको फेमिनिझम जे आहे ना त्याच्यामध्ये हा टॉपिक जातो एन्व्हायरमेंटचा. सो खूप चांगले पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये. तुम्हाला मार्क्स कव्हर करायला चांगले जातात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता इथपर्यंत समजलं काय? आणि या विमेन एम्पॉवरमेंटमध्ये कधी-कधी काय होतं, जर तुम्हाला हार्ड क्वेश्चन आला ना, तर तो असा येणार की गव्हर्नमेंटचे पॉलिसीज जे आहे विमेन ओरिएंटेड ते खरं त्यांना मजबूत करत आहे की वीक करत आहे? किंवा ती इक्वॅलिटी आणत आहे की इनइक्वॅलिटी आणत आहे? सो थोडा हार्ड. त्याच्यानंतर बघा, हे बघा किती चांगला क्वेश्चन. क्वेश्चन चेक करत चालत जात जा, जरी माझं लक्ष नसलं तरी. एम्पॉवरिंग वुमेन इज की टू कंट्रोलिंग पॉप्युलेशन ग्रोथ. बघा कशामध्ये गेला, कोणत्या सेक्शन मध्ये गेला सांगा बरं. इकॉनॉमी मध्ये गेला. जर ती जॉब करत असली तर पॉप्युलेशन कंट्रोल होणार. त्याच्यानंतर कशामध्ये गेला, सोसायटीमध्ये गेला. सोसायटीमध्ये कशामध्ये गेला, एज्युकेशन मध्ये. बरोबर. एज्युकेशन पण एक पार्ट आहे ना. त्याच्यानंतर कंटिन्यू चॅलेंजेस. हाच चॅलेंजेस काय, हे आन्सर मी तुम्हाला देणार. खूप चांगला आन्सर आहे माझ्याकडे. बघा हेच. बघा व्हॉट इज मीन बाय एम्पॉवरमेंट, हाच क्वेश्चन कॉमन आहे. चॅलेंजेस काय, तेच त्याचं एम्पॉवरमेंट आहे. आता हा क्वेश्चन थोडा स्पेसिफिक झाला. लास्ट क्वेश्चन चेक कर, 2023 मध्ये आलेला. सुसाईड अमंग यंग वुमेन. जर तुम्हाला कालची न्यूज माहिती पडणार, तर ते एक जे आरजी होते त्यांनी पण एक सुसाईड केली. तुम्हाला जर न्यूज घेत असणार तर त्यांच्या फ्लॅटमध्ये, मी ते नाव विसरत आहे, बट तुम्हाला सांगत आहे की प्रॉब्लेम्स काय आहे. इथपर्यंत समजलं. इथपर्यंत समजलं का? हा, काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. ओके. नेक्स्ट टॉपिक घेऊ. हा टॉपिक चेक करू कुठं आहे आपल्या एक्झाम मध्ये. हे बघा, रोल ऑफ विमेन, विमेन ऑर्गनायझेशन. बघा. आता काय राहिलं आपलं, पॉप्युलेशन अँड पॉवर्टी. ओके. सो पॉप्युलेशन अँड पॉवर्टी घेऊ. बघा, डायव्हर्सिटी इन इंडिया घ्या आधी. डायव्हर्सिटी इन इंडियामध्ये ना एकच क्वेश्चन जाते. तो एकच क्वेश्चन आहे, त्याचे सर्व म्हणजे म्हणजे एकच कॉन्टेक्स्ट आहे. त्याचे डिफरंट डिफरंट क्वेश्चन फॉर्म करून दिलेले आहे. फक्त तुम्हाला लिहिणार की डायव्हर्सिटी काय इंडियामध्ये, त्याचे वेगळे वेगळे आम्हाला हे सांगा, उदाहरण सांगा. सर्व क्वेश्चन एकच आहे. तुम्हाला सांगा टोटल क्वेश्चन एकच, थोडा थोडा डिफरन्स राहते. फक्त क्वेश्चन फ्रेमिंग थोडी हार्ड होते, तर आपल्याला लक्षात नाही की आपल्याला काय लिहायचं आहे. बट ऍट दी एंड आन्सर एकच राहते. सो डायव्हर्सिटी इंडिया हा एक होलसम टॉपिक आहे. हम्म. त्याच्यामध्ये ओव्हरऑल जर तुमच्याकडे चांगले नोट्स आहेत, जर तुम्हाला माहिती पडलं की कोणते एक्झाम्पल कुठं प्लेस करायचे आहे, सो तुम्ही आरामात हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला न म्हणजे एक्झॅक्ट अर्थ जरी नाही माहित तरी त्या गोष्टी लिहून येऊ शकतात जे ओव्हरऑल जनरल मध्ये लिहित आहे मुलं, जरी क्वेश्चन हार्ड असला तर. सो डायव्हर्सिटी इंडियामध्ये असं काही नाही. जनरल क्वेश्चन येणार तुम्हाला, आणि त्याच्या बघा हा जनरल क्वेश्चन आहे पहिला. हम्म. किंवा सेकंड क्वेश्चन आहे, थोडा हार्ड आहे बट लक्षात येऊन जाते. समजले इथपर्यंत. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट चेक करू आपण, पॉवर्टी अँड पॉप्युलेशन. हा पॉवर्टी अँड पॉप्युलेशन काय की बघा पहिला क्वेश्चन, हे क्वेश्चन चेक करा. हा पण इझी टॉपिक आहे की तुम्हाला डायरेक्टली लिहून येणार. बघा लास्ट क्वेश्चन, कोविड पॅन्डेमिक ऍक्सलरेटेड क्लास इनइक्वॅलिटी अँड पॉवर्टी. हा जर म्हणजे पॉवर्टी काय, हा तुम्ही वाचत आहे की पॉवर्टीचे परिणाम काय, पॉवर्टीचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, कसं पॉवर्टी रिझॉल्व्ह होणार, गव्हर्नमेंटची स्कीम काय, हेच आहे. किंवा बघा हा क्वेश्चन खूप चांगला आला होता की पॉवर्टीमुळे पॉप्युलेशन वाढत आहे की कमी होत आहे. बघा हे व्हेरियस प्रोग्राम जे मी तुम्हाला सांगितले, इरॅडिकेशन ऑफ द पॉवर्टी. इथपर्यंत समजलं आपल्याला, हे क्वेश्चन जातात. तर इथपर्यंत काय समजलं सर्वांना की आपण मिसलेनियस टॉपिक्स घेतले सर्व. सो आता आपण ना थोडं अजून चेक करू की याच्यामध्ये हिस्ट्रीचे टॉपिक्स चेक करू. हिस्ट्रीच्या टॉपिक्स मध्ये पण तुम्हाला सांगितलं मी, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन चांगल्या पद्धतीने काय करायचं आहे. वर्ल्ड वॉर 1,
आणि वर्ल्ड वॉर टू. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपण काय करणार, त्याच्यानंतर एक अजून आहे पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया खूप मोठा टॉपिक आहे, पण त्याच्यामध्ये पण रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट कसं झालं, भूदान मुवमेंट, आणि एज्युकेशन. एज्युकेशन विषयी हा एमपीएससीचा क्वेश्चन राहू शकते की एज्युकेशन मध्ये काय काय हे झाले, डेव्हलपमेंट झाले. ठीक आहे. पोस्ट इंडिपेंडन्स आणि त्याच्यानंतर सायन्समध्ये हे 4 टॉपिकच करायचे. ठीक आहे. आता आपल्याला जीएस मध्ये 2 गोष्टी राहिल्या, ते आहे हिस्ट्री आणि जॉग्रफी, म्हणजे मेनस्ट्रीम टॉपिक ज्याला म्हणतो आपण. सो हे मी तुम्हाला नंतर सांगणार. याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं सोशल रिफॉर्मर. सो एक तो टॉपिक झालेला. जॉग्रफीमध्ये थोडा नंतर सांगणार हे कसं येऊ शकते, कारण की याची प्रिडिक्टिबिलिटी खूप कमी आहे की काय येऊ शकते, बट आहे. म्हणजे आपल्याला सर जवळपास काय माहित पडलं की मला 12 क्वेश्चन माहिती आहे, मला फक्त 8 गोष्टीचा अभ्यास करावा लागतात जे मेनस्ट्रीम टॉपिकमधून निघतात. ठीक आहे. इथपर्यंत होते सर्व. इथपर्यंत आज आपण बघितलं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. ओके. ओके.